सर क्या कहेंगे, आज आप डीसीपी ऑफिस आए हैं, आईपीएस राहुल चौहान से आपने मुलाकात की और क्या समस्या है आपने उनसे बताई? मला वाटतं कालच तुमच्या चॅनलला मी बाईट दिली आणि मी त्याच वेळी सांगितलं होतं की जे रायडर्स लोक आहेत, पार्सल घेऊन जातात, झेप्टो, झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, ह्या रायडर लोकांच्या भरपूर आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या आणि आम्ही स्वतः प्रत्यक्ष बघितलंय की या रायडर्स लोकांकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसल्यामुळे आणि ह्यांना कुठल्याही प्रकारची जबाबदारी दिल्या न गेल्यामुळे बेधडकपणे हे लोक गाड्या चालवत आहेत रॉंग वे. याचं मुख्यतः कारण म्हणजे ह्यांना 15 मिनिटात डिलिव्हरी करायची असते. आता 15 मिनिटात कुठला डिलिव्हरी करणार आणि कशी करणार हे तुम्हालाही माहिती आहे आत्ताच्या ट्रॅफिकच्या नुसार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, यांच्या ऍपवरती तुम्ही लायसन दुसऱ्याचा टाका, फोटो दुसऱ्याचा टाका, गाडी तिसऱ्याची टाका, यांचं कुठेही व्हेरिफिकेशन होत नाही. आणि याच अनुषंगाने आणि महत्वाचं म्हणजे यांचं कोणत्याही प्रकारचं पोलीस व्हेरिफिकेशन नाही. एका दिवसाच्या कामासाठी 200 रुपये 300 रुपये कमवण्यासाठी हे लोक हे ऍप डाउनलोड करतात, या ऍपद्वारे स्वतःची एक दिवसाची कमाई करतात, दुसऱ्या दिवशी निघून जातात. नक्की आपल्या घरामध्ये डिलिव्हरी जो घेऊन येणार आहे तो नक्की कोण आहे, याचा थांग पत्ता कसा लागणार, आणि याच्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सन्माननीय राहुल चव्हाणजी यांना आम्ही आता भेटलो, डीसीपी सरांना. मागे एक आमच्या युवासेनेचं प्रकरण होतं, 2 दिवसामध्ये त्यावरती कारवाई करण्याची तत्परता सन्माननीय राहुल चव्हाण सरांनी दाखवली आणि आताही त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की हे याही कामासाठी, याही आमच्या तक्रारीसाठी त्या न्याय निवाडा करायला तत्पर असतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.